नमस्कार, मी कावेरीज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. तर ती म्हणजे चॉकलेट केक. तर तो बनवणार आहे मी एअर फ्रायमध्ये. चला तर आता आपण साहित्य बघूया. सर्वात प्रथम प्रीमिक्स. हे चॉकलेट प्रीमिक्स आहे. तेल, ड्रायफ्रूट्स, टूटी फ्रूटी, चॉकलेट सिरप, हे चॉकलेट इसेन्स आणि व्हॅनिला इसेन्स. मी दूध घेतलेलं आहे. तर चला आता आपण चॉकलेट केक करायला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण या भांड्याला थोडंसं ग्रीस करून घ्यायचं आहे, जेणेकरून केक आपल्याला चिकटणार नाही. मी याच्यात घालून घेणार आहे ऑइल. ऑइल टाकल्याच्या नंतर मी घेणार आहे इसेन्स, व्हॅनिला इसेन्स. त्याच्यानंतर चॉकलेट इसेन्स. याच्यामध्ये चॉकलेट सिरप टाकणार आहोत, जेणेकरून चॉकलेट हा छान टेस्ट येईल. हा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. त्याच्यात टाकणार आहोत आपण थोडीशी टूटी फ्रूटी. ही नंतर वरतून पण टाकायची आहे. आणि ड्रायफ्रूट्स हे सुद्धा आपण थोडेसे बाजूला ठेवले, हे पण आपण वरतून टाकणार आहोत. आणि आता आपण थोडंसं हे दूध घालून मिक्स करून घेणार आहोत. तर हे एक लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपण हे दूध घालतो त्यावेळेस आपल्याला हे प्रीमिक्स एका डायरेक्शननीच फेटायचं आहे, नाहीतर आपला केक फुलणार नाही. तर हे बघा, आता मी ही प्रीमिक्स असं मिक्स करून या पद्धतीने तयार करून घेतलेलं आहे. आता तर चला आपण आता हे सगळं या बाउलमध्ये ओतणार आहोत. तुम्ही बघू शकता हे बॅटर मी कसं तयार केलेलं आहे. बघा, आता मी सगळं बॅटर याच्यात टाकलेलं आहे. तर आपल्याला हा बाउल असा याप्रमाणे थोडासा टॅप करून घ्यायचा आहे, जेणेकरून याच्यात जे बबल्स राहतील ते निघून जातील आणि आपला केक चांगला फुलण्याला मदत होईल. तर चला, ही मी टूटी फ्रूटी थोडीशी पहिल्यांदा बाजूला ठेवली होती, ती आता आपण थोडीशी वरतून टाकून घेणार आहोत, जेणेकरून आपला केक हा दिसण्याला छान दिसेल. आणि लहान मुलांना असं वरतून जर हे टाकलं तर आपण ते आवडीनं खातील. आणि याच्यानंतर आपण हे लगेच आपल्या एअर फ्रायरमध्ये ठेवून घेणार. आता 185 टेम्परेचर आणि 185 टेम्परेचर आणि आपण याला 20 मिनिटं सेट केलेलं आहे. तर आता हा आपला केक 20 मिनिटांमध्ये तयार होणार आहे. चला तर मी आता फ्रायरमधून हा केक बाहेर काढलेला आहे. अशा प्रकारे तो केक झालेला आहे. आता आपण याला थोडं 10 मिनिटं थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया. चला तर आपला एअर फ्रायरमधला केक तयार आहे. चला तर आपण बघू शकता केक किती स्पॉन्जी झालेला आहे, हे बघा. आणि याची टेस्ट तर एकच नंबर असते. चला, मी तर खाल्लेला आहे, तुम्ही कधी टेस्ट करणार? तर मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली
हे मला तुम्ही कमेंट्स आणि लाईक करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. चला तर लवकरच भेटू नवीन पुढच्या रेसिपीला.